नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नोव्हेंबर महिना संपला तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबद्दलची विचारणा लाडक्या बहिणींद्वारा केली जात होती. आता यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी जो लागणारा निधी आहे, त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि तसा शासनाकडून शासन निर्णय म्हणजे जी-आर हे निर्गमित करण्यात आलेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत होते, की त्यांचा जो निधी आहे, तो निधी मिळणार की नाही. परंतु आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे आणि यासाठी जो लागणारा निधी आहे, त्यासाठीचा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. चला मग पाहूया, की जी-आर काय आहे? त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 25-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष 2235 डी 767 यामध्ये जी-आरमध्ये तुम्ही पाहू शकता. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरण कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235 डी 767 या लेखा शीर्षकाखाली 31 सहाय्य अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 263.45 कोटी इतका निधी वितरित करण्यास सचिव महिला व बालविकास विभाग यांना मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी जो लागणारा निधी आहे, तो वितरण करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे. आता लवकरच हा निधी कधी वितरित केला जाणार याचीही तारीख निश्चित होईल आणि त्याचंही अपडेट आपल्या चॅनलला देण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.